सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। सर्व दहीहंडी उत्सव समितीच्या सर्व संयोजकांना विनंती या ठिकाणी समोर यायचे पटकन। बारामतीचे टॉपचे पडेते आशिषजी डोंबाळे मित्र परिवाराचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आशिषजी डोंबाळे धनंजय चव्हाण मित्र परिवाराचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। विनोदजी गोळूकर मित्र परिवाराचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। या ठिकाणी आजींचा सत्कार करण्याचं या ठिकाणी कारण की जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भावांनो आपल्या यूट्यूबच्या अजून एका व्हिडिओमध्ये। भावांनो आता चालू आहे सीझन आपल्या दहीहंडीचा आणि भावांनो आपल्या येवत गावामध्ये पण दहीहंडी उत्सव साजरा होतोय। आज सोमवार आहे, 2 तारीख आहे आज। तर भावांनो श्री काळ भैरवनाथ दहीहंडी उत्सव आज साजरा होतोय। आपण पण आज लवकर हॉटेल बंद केलंय अगा, आता 60 अगा आदर्श जय हिंद म्हणतोय। आता वाजले तर 8 वाजून 10 मिनिट झालेत। आता हॉटेल बंद केले, आज लवकरच बंद करतोय। तिकडे जायचंय बघायला। तर भावांनो तिकडचं पण तुम्हाला अख्खा दहीहंडी उत्सव दाखवतो मी। आता तिकडे काय माझा आवाज साऊंडमुळं बोलता नाही येणार, आवाजामुळं द्या। तर भावांनो ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही आणि संपूर्ण व्हिडिओ पहा भावांनो। तर चला कंटिन्यू करा। आणि भावांनो यूट्यूबला म्युझिक चालत नाही आहे, त्यामुळं आधीमध्ये व्हिडिओ पळवला जाईन। तर भावांनो तेवढं सांभाळून घ्या। आता वाजलेत बघा 9:15 वाजलेत, तरी हॉटेल बंद नाही झालं आपलं अजून। हॉटेलला कस्टमर चालूच होतं। तर भावांनो चला आता कंटिन्यू करा। आता आवरलंय सगळं आता सगळं, तर चला कंटिन्यू करा। आता बघू पुढं। मनोरंजनासाठी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात गाजर करत असलेला बहार कार्यक्रम श्री प्रस्तुत पंडू पवार प्रेझेंट ऑर्केस्ट्राचे मेलोडियस स्टार्स आजच्या आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी। तत्पूर्वी येता या ठिकाणी पुढची आणखी एक पेशकश आहे। आपल्यातील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री गणेश तोरगे पाटील श्रीमंत बक्षीस आलेले आहे आणि सर्व मित्र परिवारांची एक खास फरमाईश आहे। त्यानंतर
कार्यकर्ते कार्यक्रम बघून सगळे कटाळल्यात. आता हॉटेल खोलायला होते ते एकदा चहा व्हायला पाहिजे असा विषय आहे त्यांचा. अशी सगळ्यांची इच्छा आहे म्हणून आता राहुल शेठ मध्ये चहा ठेवायचा भावांनो. आता उद्या सकाळी चहा हॉटेल उघडायचंय. तर भावांनो आता अंडी पुढली आहे. आता जवळजवळ 11 वाजत आले जवळजवळ. आता आम्ही चाललोय घरी.